नमस्कार. आज दिनांक 19 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. भवरोगांपासून मुक्ततेचा उपाय सत्संगती व नामस्मरण. नमस्कार. आज दिनांक 19 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. भवरोगापासून मुक्ततेचा उपाय सत्संगती व नामस्मरण. एका गावात एक वैद्य राहत होता. त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे तोंडावरून समजत असे. त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलावले. वैद्याने त्या माणसाला सांगितले की तुला एक भारी रोग झाला आहे, पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन त्याप्रमाणे पथ्य पाळ, म्हणजे तुझा रोग बरा होईल. वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्यात त्या वैद्याचे काही नुकसान होते का? त्याप्रमाणेच संत लोक जे तुम्हाला करायला सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का? आपल्याला गुरु सांगत असतात, त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो. ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्याकरिता संत संग करा आणि नामात राहा म्हणून सांगत असतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात. औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसे चालेल? तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की नामस्मरणासारखे सोपे साधन नाही. तुमचा हल्लीचा साधूंवर विश्वास नसला तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे? त्यांनी तुमच्या कल्याणाकरिताच ते साधन सांगितले आहे. ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही, तुमचेच नुकसान आहे. तरी त्याचा विचार करा. आपल्याला रोग झाला आहे अशी आपली अगोदर खात्री झाली पाहिजे, म्हणजे निम्मे काम झाले. आपल्याला रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही. संसारात सुख नाही असे आपल्याला दिसत असताना ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीला लागले पाहिजे. त्याकरिता होईल तितके नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला खरे समाधान मिळेल. एका मनुष्याने 30 वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो. त्याला विचारले, ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काहीही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे. याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच आपल्या जीविताचे सार आहे. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला सांगतायत की आपले जे काही भवरोग आहेत त्यापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर त्याचा एकच मार्ग आहे आणि ते म्हणजे संतांची संगती आणि नामस्मरण. आपले संत आपल्याला कायम आपल्याला परमार्थ साधण्यासाठी मदतच करत असतात. त्यांनी अनुभवातनं जे शिकलेलं असतं तेच ते आपल्याला देऊ करत असतात. त्यांना चराचरात फक्त परमेश्वर दिसत असतो आणि म्हणून आपल्यालाही तो अनुभव यावा यासाठी ते आपल्याला नामस्मरणासारखं उत्तम आणि सोपं साधन देऊ करतात. परंतु आपण मात्र विषयात अडकलेले असतो. आपल्या मनात नाना शंका असतात आणि म्हणून खरं तर आपण जो फायदा आपल्याला या संतांच्या रूपाने मिळू शकत असतो, नामस्मरणाने होऊ शकत असतो, त्यापासून खरं तर दुरावतो. पण जेव्हा केव्हा आपल्यावर अशा संतांची कृपा होते त्यावेळी महाराज सांगतात की तुम्ही त्याचा लाभ घेणं आवश्यक आहे. आपल्याला त्यांनी जे साधन देऊ केलेले आहे ते अत्यंत निष्ठेने करावं आणि त्याद्वारेच आपल्या भगवंताची प्राप्ती करून आपल्या आयुष्याचं सार्थक करून घ्यावं. म्हणूनच आपण त्या गुरुचरणी हीच सातत्याने प्रार्थना करूया की त्या संतांची संगती आम्हाला लाभो आणि त्यांनी देऊ केलेलं नामस्मरणासारखं साधन आमच्याकडून
व्यवस्थितपणे करून घेतलं जावं, ज्याद्वारे आम्ही आपल्या भगवंताची प्राप्ती करू शकू. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.